कुणबी प्रमाणपत्र रद्द होण्याचं प्रमाण कमी असून 99% प्रकरणामध्ये वैध प्रमाणपत्रच देण्यात आल्याची माहिती मंत्री बावनकुळेंनी दिली आहे। तर बावनकुळेंनी चौकशीच्या सूचना दिल्या होत्या। अर्जदाराची माहिती चुकीची असल्यास कारवाई केली जात असल्याचं मंत्री विखे पाटलांनी सांगितलंय। मराठा समाजाचे 3 त्या ठिकाणी लोकांची व्हॅलिडिटी ही रद्द झाली, पण जर ओबीसी आणि याचा आकडा घेतला तर जवळपास 117 प्रकरणं अशी आहेत। ओबीसी समाजाची सुद्धा व्हॅलिडिटी कमिटीने रद्द केला आहे। त्यामुळं एकंदरीत प्रमाणपत्राचा आढावा घेतला तर जे काही प्रमाणपत्र निर्गमित झाले किंवा ज्या व्हॅलिडिटी झाल्यात त्यामध्ये 1% फक्त त्या ठिकाणी व्हॅलिडिटी ही रिजेक्ट करण्यात आलेली आहे। बाकी 99% ठिकाणी व्हॅलिडिटी देण्यात आली आहे। स्वाभाविक कोणी मंत्र्यांकडे अशा पद्धतीने काही चुकीच होत असेल, असं काही अर्ज दिला असेल तर फक्त चौकशी करण्याच्या सूचना आहेत। त्या अर्ज दाखल रद्द करण्याची भूमिका नाहीच आहे ना। शेवटी जाट पडताळणी समिती जी आहे ही तर कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, त्याच्यामध्ये काही कोणाचा अधिकार चालत नाही। मला वाटतं जे काही त्या संदर्भात कार्यवाही करण्यात आली किंवा कोणाच्या पत्रावरून असं काही घडलेलं नाहीये। निश्चितपणे जर चुकीची माहिती दिली असेल तर अर्जदाराने जर चुकीची माहिती दिली असेल तर निश्चित आपल्याला कारवाई करावी लागेल।